महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। पिल्लई HOC आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजला NAC कडून A+ मूल्यांकन मान्यता। रसायनी येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई HOC कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स रसायनीला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेद्वारे त्यांच्या द्वितीय खंडातील मूल्यांकन प्रक्रियेनंतर 2022 ते 23 या शैक्षणिक वर्षात A+ हे मानांकन मिळाले आहे। रसायनी परिसरातील पिल्लई HOC NACच्या मान्यता देखरेख समितीने कॉलेजला 5 आणि 6 जानेवारी 2022 ला भेट दिली आणि विविध भागधारकांशी चर्चा केली। सदर समितीने अभ्यासक्रमाचा दर्जा, अनुशासन, नेतृत्व, व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये यांचा उच्च दर्जा याची वाखाणणी केली। सदर समिती कॉलेजने सुरू केलेल्या विस्तार कार्यक्रम तसेच पायाभूत सुविधा पाहून प्रभावित झाले। पिल्लई HOC कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स हे महाविद्यालय रसायनी या ग्रामीण भागात वसलेले असून राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभिरुचीची पूर्तता करते। सर्वांगीण शिक्षणाच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी महाविद्यालय ग्रामीण भागात असलेल्या गैरसोयी पलीकडे जाऊन विविध विषयांमध्ये दर्जेदार शिक्षण देत आहे। डॉक्टर लता मेनन, प्राचार्य, पिल्लई HOC कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स म्हणाल्या की A+ मानांकन हे मूल्यांकन आमच्या शैक्षणिक प्रयत्नांची, विस्ताराची आणि उपक्रमांची पोचपावती असल्याची साक्ष आहे। सदर मान्यता पुढील 5 वर्षांसाठी वैध असल्याचे प्राचार्य डॉक्टर लता मेनन यांनी बोलताना सांगितले। यावेळी पिल्लई HOC कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाचे प्रमुख डॉक्टर वासुदेव पिल्लई, डॉक्टर जगदीश बाकळ, मुख्याध्यापक इंजिनियर विभाग डॉक्टर प्रदीप चॅटर्जी, मॅनेजमेंट डायरेक्टर डॉक्टर चंद्रन पनवेल, पिल्लई मॅनेजमेंट डायरेक्टर दिलीप कुमार, रसायनी पिल्लई आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स शाखेचे मुख्याध्यापक सुमित म्हात्रे, BMS प्रमुख आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते। रसायनी राकेश खराडे। हे मूल्यांकन दर 5 वर्षांनी करायचं असतं। आयडियली कॉलेज सुरू झाल्यानंतर त्यांची अपेक्षा आहे की 5-6 वर्षात आम्ही सुरू करावं। पहिलं ते आपलं पहिलं जे सुरू झालं ते साधारण 8 वर्षांनी झालं। त्याच्यानंतर आम्ही दुसरं जे केलं ते 5 वर्षांनी केलं। आता आमच्या कॉलेजला म्हणजे 21-22 पर्यंतचं होतं। 21-22ला आमच्या कॉलेजला 13 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे 8 वर्ष झाल्यावर केलं, 13 वर्ष झाल्यावर केलं आणि त्याच्या पुढचं आता आम्ही 18 वर्ष झाल्यावर करणार। दर 5-5 वर्षांनी आम्ही करणार। पण याचा परिणाम पुढे होतो का, म्हणजे याचा शैक्षणिक दर्जा किंवा तुम्हाला ग्रँड लीगमध्ये मिळण्यात फायदा होतो का मूल्यांकनामुळे? अनफॉर्च्युनेटली ग्रँटचा आणि ह्याचा काही संबंध नाही, पण काही युनिव्हर्सिटीचे परमिशन्स आहेत। जसं आम्हाला नवीन कोर्स घ्यायचा, बरोबर आहे, अशा काही गोष्टी आहेत, तर त्याच्यासाठी या मूल्यांकनाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल। पण आता गेल्या अनेक वर्षापासून 2000 पासून जवळजवळ मुंबई विद्यापीठांनी म्हणजे ग्रँट कॉलेजला देणं बंद केलेलं आहे, त्यामुळे तो आम्हाला फायदा नाही होणार। मॅडम, हे पहिलंच वर्ष आहे का आपल्याला A+ मिळालं? तसं पहिल्यांदा A+ नव्हतं, आता आपल्याला A+ पहिलं वर्ष A+, पहिलं यापूर्वी B होती, B ग्रेड होती आपल्याला। ओके, A+ नाही मिळालं अजून, त्यांचं आम्हाला लेटर येतं। मी तुम्हाला मेल फॉरवर्ड करू शकते कोणाला तरी, एका दोघांना, तुम्ही म्हणाल त्यांना, मी तुम्हाला त्याचं प्रिंटआउट देते। मोठे बेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध।
पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.